वाढणार आहे आणि आपले बाकीच्या जिल्ह्यातले जे कार्यकर्ते आहेत ते कुठल्याही जिल्ह्यात जायला तयार असतात. जिथे सहयोग नाहीये तिथे जाण्याकरता कार्यकर्ते फक्त आदेशाचा वाट पाहण्याची वाट बघतायत. कालच काही जण भेटले की गुजरातमध्ये जायचं का. कालच चर्चा चालली होती की काही सहयोगी असे तरुणा जागृत झाली प्रेम शक्तीने की गुजरातमध्ये जायचं का, तिथे पब्लिक प्रोग्राम घेऊ, तिथे आपले लोक आहे 1000-2000 लोकांना जागृती देऊ आणि तिथे सेंटरही चालू करू. तर असे मंडळी आपले तयार आहेत आदेशाची वाट पाहायला आणि कार्य करायला. तर ते आता घटित होऊन जाईल. जय श्री माताजी. आता आपलं हे सेशन चालू राहील. हे जे वक्ते आहेत त्यांना आपण स्टेजवर बोलूया. आपण सर्वजण खुर्चीची अरेंजमेंट करा. फार चांगली बाजू मांडलेली आहे आणि त्याचं कार्य पहिल्या म्हणजे आपली तयारी, प्रेपरेशन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणून, ती तयारी म्हणजे काय याचं चव्हाण साहेब आणि जगताप साहेब यांनी दोन्ही सांगितले. स्वतःची तयारी आणि स्वतः भोवतालची तयारी. जे आपल्याबरोबर पथक आहे त्याची आपली स्वयंसिद्धता ज्याला म्हणतो ती. नंतर मी एक मेथॉडॉलॉजी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपण कुठल्या पद्धतीने, कार्यपद्धती जी आहे त्या दृष्टीने आपण हे करूया. सर्व लोकांनी जरा प्लीज, सर्व आता व्यवस्थित जरा, मी तुमच्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. सर्वांनी जरा शांतता राहा आणि एकमेकांशी बोलू नका पुढचे 15 मिनिटं. हा जो कार्यक्रम आहे हा आपल्यासाठी आहे. माझा भाग संपलेला आहे. आपण कोणीही बोलू नका आता. आणि कुठलंही याच्या पुढे सर्व आहे ते गौण आहे. प्रसार प्रचारापेक्षा मला जास्त महत्त्वाचं काही नाही सहयोगामध्ये. कारण हे माताजींचं विजन आहे आणि याला आपण सर्व लोक बांधलेले आहोत. जेवण वगैरे नंतर. तर पहिल्याने प्रथम सांगितलेलं आहे की व्यक्तीची सिद्धता, त्यानंतर प्रेपरेशन म्हणजे जगताप साहेबांनी सांगितलेलं आहे का आपल्या भोवतालचे जे काही लोक आहे, आपण कार्य करणारे लोक आहेत, फार चांगला पॉईंट आहे, त्याची प्रेपरेशन. अशोक चव्हाण, शुक्ला साहेब आणि जगताप साहेबांनी मिळून आपण एकंदर कुठल्या पद्धतीने कार्य करावं हे, आणि त्यानंतर ऑर्गनायझेशन त्याचं कसं हवं, त्याचं व्यवस्थापन कसं करावं, काय करावं, त्या दृष्टीने आपण काही चर्चा केलेली आहे आणि आपण सर्व ऐकलेले आहे. मी आता हे जे वक्ते आहेत मी अरुण आपटेने बोलवलेलं आहे. कारण सहज आणि संगीत आणि प्रचार कार्यामध्ये संगीताचं महत्त्व. डॉक्टर मिसेस बुगदेना बोललेल्या आहेत कारण त्या सर्वच आहेत. एक डॉक्टर म्हणून त्यांना मी बोलवलेलं आहे. प्रचाराच्या कार्याची पद्धती या दृष्टीने त्यांचे बरेच अनुभव, आणि सर्व कार्य करणारी माणसं आहेत. तुमच्या पुढे जे बसलेले जे सर्व काम करणारे लोक आहेत, अनुभवी लोक आहेत. मी पहिल्याने अरुण आपटेना इथे येऊन सांगतो का आम्ही जेव्हा प्रसार आणि प्रचार कार्य करतो, ते खेडेगावात असो किंवा शहरात असो, ते शाळेमध्ये असो, ते कॉलेजमध्ये असो, स्ट्रेस मॅनेजमेंटचा भाग म्हणून एखाद्या एक्झिक्युटिव्ह केडरमध्ये असो, हा जो आहे याच्यामध्ये आम्ही संगीताचं प्रयोजन कसं करायचं आणि संगीताची लिमिटेशन काय आहे. कारण आमच्या सहयोगानं संगीताचं लिमिटेशन कळत नाही कार्यक्रमामध्ये. आम्ही काही वेळेला भक्तिगीतं सुरू केली का ते तास तास चालूच असतात, आणि काही वेळेला नवीन जर माणसं असली तर त्यांना तेवढं भक्तिगीताचं एवढं फॅसिनेशन नसतं. कल्पना करा, आज फिल्मी म्युझिकच्या आणि याच्या काळामध्ये आपण ज्या वेळेला एखादा काही भाग घेतो, हे असे कार्यक्रम करतो, तेव्हा भक्तिगीताचा जो फोकस आहे, सहज गीतांचा जो फोकस आहे, तो जर आपण इंट्रोडक्शन म्हणून जर आपण करणार असो तर त्याची व्याप्ती काय ह्याच्यावर आपण कृपा करून पुढे 5 मिनिटं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करा. मग मी बाकीच्या वक्त्यांच्याकडे बोलतो. जय श्री माताजी. बरेच दिवस आम्ही ही चर्चा करत होतो की सहयोगात
संगीताचं काय महत्व आहे. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की अनेक लोकांना, म्हणजे आता लीडर साहेबांना त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, संगीत म्हणल्यानंतर लोक गडबड करतायत. कोणालाही वाईट वाटलं तरी चालेल, आपण स्पष्ट बोलूया. लोक गडबड करतायत तर काहीतरी गाणं चालू द्या, अशी एक भावना असते. तर एका प्रोग्रामला मी गेलो होतो, म्हणजे सहजाचा प्रचार होता, तिथे पब्लिक प्रोग्राम होता आणि असा म्युझिक ग्रुप होता एक, आणि तिथल्या लीडर साहेबांनी सांगितलं आता असं करा की काहीतरी होऊ द्या. म्हटलं काहीतरी म्हणजे भजनं बिजनं होऊ द्या लोकांची. म्हटलं कशासाठी, लोक गडबड करतात. म्हटलं त्यासाठी भजनं नाही आहेत. ते साहेब एक मिनिट. काबरा साहेब, जळगावचे कोणी व्यवस्थापक असतील त्यांनी कृपा करून तिकडे जे काही स्टॉलमध्ये असलेले लोक आहेत त्यांना आत बोलवा आणि ते बंद करा, तिकडचं विक्री वगैरे सर्व बंद करा तिथली. पाणी जरी असेल तर त्यांना म्हणा पटकन या, कारण हा सर्वात महत्वाचं सेशन आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला जर का सहयोगातलं संगीत हे 3-4 प्रकारचं आहे. पहिलं संगीत असं आहे की हे सर्व श्रीमाताजींनी निर्माण अशासाठी केलंय की त्याचे वेगवेगळे स्तर श्रीमाताजींनी आपल्याला शिकवलेले. पहिला स्तर असा आहे की ज्यावेळेला आपण पब्लिक प्रोग्राम करतो त्यावेळेला सामूहिक गीतच पाहिजे. त्यावेळेला जर मी म्हटलं की मी क्लासिकलचं एक मस्तपैकी आलापी करतो तर त्याला काही अर्थ नाही, कारण त्याचा स्तर वेगळा आहे. आणि आपण ज्या वेळेला पब्लिक प्रोग्राममध्ये गातो त्यावेळेला आपण नॉन सहयोगी आहोत आणि आपण कसं ऐकू शकू याचा अंदाज आपण घेतला पाहिजे. आपण सहयोगी म्हणून लोकांच्या डोक्यावर थोपतो सगळं, तसं केलं नाही पाहिजे. कारण ह्याचं महत्वाचं कारण आहे की जे पब्लिक प्रोग्रामला जे येणारे लोक आहेत ते बहुसंख्य लोक नॉन सहयोगी आहेत. त्यांना आमच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचे जे आपण काही शब्द वापरतो, जसं कुंडलिनी हा शब्द आहे तो त्याला माहीत नसतो. कुंडली माहिती असते, त्यावेळेला कुंडली आणि कुंडलिनीतला फरक माहीत नसतो. असे अनेक शब्द आपल्याकडे आहेत. तसे ते नॉन सहयोगी आहेत, त्यांना अशा तऱ्हेचं संगीत दिलं पाहिजे की त्याच्यापासून त्यांना आतून काहीतरी स्फूर्ती मिळाली पाहिजे. पहिली गोष्ट की आपला जो म्युझिक ग्रुप आहे, ज्या सेंटरचा म्युझिक ग्रुप आहे, या म्युझिक ग्रुपमध्ये पहिली एकी असली पाहिजे. आमच्या सगळीकडे जे चालतं तसं म्युझिक ग्रुपमध्येही चालतं हे मला माहिती आहे की 2 गाणी 4 गायक असतील तर 4ही गायकांना असं दाखवायचं असतं की मी किती श्रेष्ठ गायक आहे. इथं आम्ही श्रेष्ठता दाखवायला आलेलो नाही आहे. आम्ही संगीताची सेवा म्हणजे स्वरांची म्हणजे स्वर जे आहेत त्या स्वरांमधून श्री माताजींचं पूजन करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आम्हाला काही दाखवायचं नाही आहे. दाखवायचं असेल तर बाहेर जा, 2 तंबोऱ्या लावा, तुमचा प्रोग्राम लावा आणि तिथे दाखवा काय दाखवायचं ते. इथे आम्हाला काही दाखवायचं नाही. आमच्यात एकी जर नसेल तर ती स्वरांमधनं प्रगट होते. कारण स्वरांमधनं का प्रगट होते, जे आत आपल्याकडे आत आहे तेच बाहेर येतं. म्हणून पहिली आपल्यात एकी पाहिजे. आणि असं लोकांना वाटलं पाहिजे की ही सामूहिक जे संगीत चालू आहे हे लोकांपर्यंत कसं पोहोचेल की आमच्यात एकी आहे, श्रीमातेकडनं सबंध चैतन्य वाहतंय, ते चैतन्य आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे पहिली गोष्ट की, आणि गाणी अशी पाहिजे, जसं पब्लिक प्रोग्राम आहे तर अशी गाणी पाहिजेत की ज्याला स्फूर्ती येईल. महाराष्ट्र देश आहे, आवाज उठाएंगे, अशी गाणी आली पाहिजेत. तिथे हे निर्मल माझे जी स्लो गाणी आहेत ती स्लो गाणी शक्यतो आपण नाही गायली तरी चालेल. आणि आपण अशी गाणी गायली पाहिजेत की ती लोकांना असं वाटेल की काहीतरी व्हावा. कारण बरेचसे लोक जे येतात ते लेफ्ट साइडेड असतात, राईट साइडेड असतात. त्यांना संतुलनात आणायचं असेल तुम्हाला तर संगीतातनं तुम्हाला करता येतं ते. हा एक पब्लिक प्रोग्रामचा फार महत्वाचा वाटा आहे. दुसरं त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की या संगीतातलं अनेक ज्या म्हणजे जे भजनांचे निरनिराळे प्रकार आहेत की पहिलं कोणतं घ्यायचं, त्याच्यानंतर कोणतं घ्यायचं, हे आपण असं ठरवायचं की जे लोक येणार आहेत आपल्याला ऐकायला, त्यांचा अभ्यास करून ती भजनं तिथं गायली पाहिजे. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की संगीतामध्ये जेव्हा आपण प्रचार प्रसार करतो तेव्हा ग्रुप घेऊन जायला पाहिजे. मी प्रधान साहेबांशी बोललो की आपण एक असा सुंदर ग्रुप तयार केला पाहिजे की
आपल्याकडे बऱ्याचशा लोकांना बोलता येत नाही. बोलता येत नाही म्हणजे एक युवाशक्ती उभी राहते, एक असं बरंच काय काही लिहून आणतात आणि लिहून आणल्यानंतर एक एक पॉईंट वाचतात. त्या पॉईंटवरती ते एक एक बराच वेळ बोलत राहतात. नंतर म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटवर बोलायला लागले की त्या ऐकताना स्ट्रेस येतो आपल्याला. मॅनेज कधी करणार तुम्ही त्याला? तर ग्रुप असा घेऊन गेला पाहिजे. आणि जसं नाटक करतात, नाटकात काय करतो आपण की एक डायरेक्टर असतो आणि अशी पात्र असतात 4-5. त्या 4-5 पात्रांना त्यांचं जे काही भाष्य आहे ते लिहून आणलेलं त्यांनी असतं. डायरेक्टर त्यांना सांगतो की बा असं असं बोलायचंय. आणि अशी ही मंडळी, जी तरुण मंडळी आहेत, जी आता आज इंजिनियर आहेत, कॉम्प्युटर क्षेत्रात आहेत, अशा लोकांना एकत्र करून मला माझी अशी रिक्वेस्ट आहे प्रधान साहेबांना की त्यांनी जर ह्या लोकांना कसं बोलायचं हे शिकवलं. असं बोलतात की त्याचा काही इफेक्टच पडत नाही. आणि असं जर त्यांनी केलं आणि अशा तऱ्हेने जर आपण लोकांशी संगीतातनं म्हणा, बोलण्यातनं म्हणा, बोलणं हे पण संगीतच आहे ना, स्वरांचा संबंध आहे तिथे. आणि ज्या वेळेला ह्या सर्व संगीतातनं आपण प्रचार प्रसार करू. दुसरी गोष्ट की मला अगदी स्पष्ट सांगायचे की जे चांगले ग्रुप्स आहेत गाणारे, अशा लोकांनी आलं पाहिजे पुढे. पुढे येऊन, नाही तर काही वेळेला काय होतं माहिती का, मी असं पाहतो की चांगले कोणी गायला लागले ना की अनेक लोक त्यांना दाबतात. मला असं आदेश येतो कधी कधी, या माणसाला दाबा. मी म्हटलं की संगीत काही दाबाविभागासाठी नाहीये, कारण संगीत आहे हे श्रीमाताईंसाठी आहे. तुमची आणि त्यांची जर खुन्नस असेल तर ती घरी करा. आणि शेवटी आपल्याला करायचं आहे काय, आपण इथे एकत्र कशासाठी आलोय, ह्या कार्यासाठी आलोय ना. त्या कार्याकडे बघा ना. तर सगळ्यांनी मिळून, आपल्याला गणपतीपुळ्यात सुद्धा सगळ्यांनी मिळून एकत्र जर बसलं आणि जर तुम्ही म्हणालात की आम्ही चांगलं गातो, चांगलं मात्र गायलं पाहिजे हे त्याच्यात आहे. तुम्ही चांगले गायला तर सगळ्यांनी घेऊन, म्हणजे मी असं म्हणतो की आम्हाला जर नाशिककरांनी बोलवलं, आम्हाला जर नगरकरांनी बोलवलं, श्रीरामपूरकरांनी बोलवलं की आमचा ग्रुप आम्ही घेऊन जाऊ, आमचा उपयोग करावं. आम्ही बसलोय तिथे, या कार्यासाठी बसलोय. मी हे व्रत घेतलेलं आहे. मला काही मिळू न मिळू, मी हे व्रत घेतलंय. आणि अशा तऱ्हेने जर आपण गेलो संबंध, मी सांगतो की, आणि आपल्याकडे असं नाही हा मुंबईचा ग्रुप, पुण्याचा ग्रुप, हा ग्रुप बीप काही भानगड नसायला पाहिजे. आहे की नाही मला माहिती नाही, पण आपला जो ग्रुप आहे तो कशाचा ग्रुप आहे आमचं हे जे सगळं आहे ना, आम्ही सहज घराण्याचे आहोत. हे सहज घराणं आम्हाला पुढे चालवायचं. जय श्रीनाथ. सहजयोग प्रचाराला आमची आता मनातनं सिद्धता झाली, आमची तयारी झाली. आमचं ध्यान म्हणजे असं का, आम्ही आता आमचं चित्त जे आहे ते कुंडलिनीवर ठेवलेलं आहे आणि आम्ही मनाने कार्य करत नाही. आणि त्यामुळे हेवे दावे, कोणाची दुश्मनी वगैरे याच्या पलीकडे आम्ही गेलोय. अशी जर स्थिती आपली झाली तर अशोक चव्हाणांना मी सांगतो का तुम्ही प्रेपरेशन जी करायची, ग्रुपची करायची, ती आपण कशी करायची. आम्हाला प्रचाराच्या मोहिमेवर जायचं आहे आणि आम्हाला एक केंद्र किंवा 2 केंद्र किंवा एका शहरातनं काही विशिष्ट लोक गोळा करून आम्हाला वारीवर जायचं आहे. तर आपण ती प्रेपरेशन कशी करावी. की आपल्याला ज्या कार्याला निघायचं आहे तत्पूर्वीची तयारी अशी असावी की जे लोक येणार आहेत 10, 15, 20 काय आपल्या बरोबर, आणि जे ठरलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. तत्पूर्वी 1 दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर त्या ठिकाणी जाणे. त्या ठिकाणी आध्यात्मिक मंडळं असतील, गावाचे प्रमुख असतील, त्या परिसराचे प्रमुख असतील, समाजसुधारक असतील किंवा ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, त्यांचे मुख्य कोण असतील, त्यांच्या भेटी घेणं. त्यांच्या भेटी घेऊन त्यांना म्हणायचं देवाचा कार्यक्रम आहे, आध्यात्मिक कार्यक्रम आहे, आपलं सहकार्य पाहिजे. काय आहे तो कार्यक्रम ते आपोआप विचारतील. त्यांना सहयोग सांगायला सुरुवात त्या 2, 4, 5 लोकांनी सांगावी. आणि त्यातच अनुभूती घ्यावीशी वाटली त्यांना अनुभूती द्या. आणि या कार्यक्रमाचं स्वरूप त्यांना वाटलं की इतकं चांगलं आहे, काय हरकत नाही, आम्ही पूर्ण सहकार्य देऊ, आणि ते लोक देतात. मग त्यानंतर तारीख निश्चित करावी. कार्यक्रम कुठे घ्यायचं ते लोकेशन पाहायचं, स्टेज पाहायचं, लाईटची व्यवस्था आहे की नाही,
चार्ट वगैरे टांगायला जागा आहे की नाही, टेबल आणि खुर्ची वगैरे, परंतु जी श्रीमाताईंच्या सिंहासनासाठीची व्यवस्था, आसनासाठीची करायची, आणि लाईट माईक सिस्टीम त्या गावात उपलब्ध आहे की नाही, असेल तर भाड्याने घ्यावी, नसेल तर आपण घेऊन जावी. श्रोत्यांसाठी बसण्यासाठी सतरंजांची व्यवस्था आहे की नाही तेही बघावी, असेल नसेल तर भाड्याने घ्यावी. तर या ठिकाणी गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी फुकट मिळतात, सहकार्य मिळतं. हे झालं सगळं एक प्रकारचं सुरुवातीचं प्रिपरेशन. त्यानंतर काय करायचं आहे की कार्यक्रमाची तारीख निश्चित झालेली आहे, संध्याकाळचा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी एक दिवस अगोदर जी आपली टीम किंवा युवा शक्ती असतील यांनी डोर टू डोर घरोघरी जाणे आणि पत्रक हातामध्ये देणं आणि कार्यक्रमाला यावर का काका, काकू, मामा, मामी, मावशी काय असेल ते, आणि अशा पद्धतीने त्यांना सांगा. ती टीम ते गाव पूर्ण केलं. पंचक्रोशीमध्ये आणखी 2-5 गावं किंवा वाड्या असतील त्यांच्याकडे सुद्धा जा. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी सुद्धा सकाळी दुसरी टीम पाठवायची. जे ज्या ठिकाणी जाऊन आले त्या ठिकाणाऐवजी त्यांना दुसरी ठिकाणं बदलून त्याच परिसरात फिरायचं. त्यावेळेस दिवशी पत्रक दिलं नाही तरी चालेल आणि फक्त म्हणायचं आज कार्यक्रम आहे बरं का संध्याकाळी. मला असं वाटतं इतकी आपुलकी त्यांना वाटते. अहो साधी गोष्ट आहे, आपल्या घरी लग्न कार्य काही असेल, पत्र जर बाय पोस्ट आलं असेल तर फारशी दखल घेतली जाणार नाही, पण पर्सनल दिलं गेलं असेल यावर का तो मनुष्य 2 वेळा विचार करेल. अहो स्वतः आले होते ते जायला पाहिजे बरं का. म्हणजे एक प्रकारचं काही का असेल ना त्या कार्यक्रमाच्या विषयी ओढ निर्माण होते. आणि 2दा तुमची माणसं येऊन गेली, तो आली होती तेच ना, म्हणजे बघा त्यांच्या स्मरणात आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे अशा पद्धतीने कार्यक्रमाचं स्वरूप. दुपार झाली की त्यानंतर तयारीला मंडळी लागते आहे. स्टेज वगैरे तयार करणं, थोडंसं डेकोरेशन चांगल्यापैकी काय असेल उपलब्ध आपल्याकडे त्या पद्धतीने तयार करणं. पेंडॉल वगैरे न बांधता पण स्टेज मात्र उत्तम असावं. श्री आदिशक्तीचा कार्यक्रम आहे आणि माईक सिस्टीम आपली जा असेल छानपैकी भजनं वगैरे 4:30-5 वाजेपासून सुरू करावीत. गणेशांची भजनं लावावीत, देवीची भजनं लावावीत आणि कार्यक्रमाचं वातावरण निर्मिती आपोआप होते. संध्याकाळ केव्हा होईल असं तिथल्या गावकऱ्यांना वाटायला लागतं आणि बघता बघता गर्दी जमायला लागते. आणि गर्दी एकदा जमायला लागली की मग कार्यक्रमाची सुरुवात होते. सुरुवातीला कार्यक्रमही कसा घ्यावा थोडंसं बोलतो. कार्यक्रमाची रूपरेषा अशी असावी की स्टेजवरती परमपूज्य श्रीमाताईंचा फोटो हार घातलेला, दिवा वगैरे लावलेला, चार्ट बाजूला टाकलेला, चार्टजवळ एक काठी वगैरे अशा पॉइंटर ठेवलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रकाश सोडलेला आहे. त्या रात्रीची वेळ आहे आणि प्रेक्षक समोर बसलेले आहेत. सुरुवातीला जिथे ते लोकल परिसरातले सहयोगी कोणी असेल त्याने प्रस्तावना करायची, कार्यक्रमाचं स्वरूप सांगायचं. आणखी कोणीतरी एक जण असेल त्यांनी थोडक्यात सहयोगाविषयी बोलायचं आणि जे बोलणारे असतील त्यांच्याविषयी सांगायचं की अशा प्रकारचे कार्यक्रम आमचे सगळीकडे चाललेले असतात आणि या कार्यक्रमासाठी आज आम्ही यांना बोलवलेलं आहे. आणि मग कार्यक्रमाची सुरुवात होते की सुरुवातीला कार्यक्रम करत असताना 3 गोष्टी प्रेक्षक आपल्या यांना नवीन सहयोगांना सांगायच्या आहेत, नॉन सहयोगांना. त्या म्हणजे अशा की आपण एकदम चक्राकडे वळायचं नाही. पहिल्यांदा देवाविषयी बोला, कारण ते लोक ऐकायला आले की देव काय, चक्र ऐकायला आलेले नाही, नाड्या ऐकायला आलेले नाही. त्यांना हवं आहे पहिल्यांदा देवाविषयी बोला. मग आपण जे सुरुवात केली की जो परमेश्वर आहे तो आपल्याला हवा आहे, तो कसा आहे, कुठे आहे, सगळे संदर्भ द्यायला हरकत नाही. साधू संत ऋषीमुनींचे संदर्भ सुरुवातीला 2 ते 5 मिनिटात देऊन मोकळं व्हायचं. तर अशा प्रकारचं हे परमेश्वराचं तत्त्व परमपूज्य श्री माताजींनी तुमच्या आमच्यासाठी कसं सुलभपणे सांगितले ते आता आपण पाहूया. आणि असं म्हणून सहजयोग म्हणजे काय, सहजयोगाचे फायदे काय हे सांगून झालं की मग चक्रांकडे की आपल्या आतली रचना कशी असते, सगळं ब्रह्मांड आपल्या आतमध्ये कसं बसलेलं असतं त्याविषयी बोलायचं. प्रत्येक चक्राविषयी अगदी मोजकंच मर्यादित बोला. किती पाकळ्या आणि किती रंग काही आवश्यकता नाही. त्या देवतेचे स्थान आणि क्वालिटीज गुण काय आहेत तेवढंच बोला. कुंडलिनी शक्ती जी बसलेली आहे ती या सुषुम्ना नाडीच्या मधून कशा प्रकारे वरती येते आणि या ठिकाणी सहस्रारामध्ये आल्यानंतर काय घडतं तर आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव किंवा आजूबाजूला पसरलेली परमचैतन्य शक्तीशी एकरूप होते आणि मग आपल्या हाताला गार अशा प्रकारच्या चैतन्य लहरी सुरू होतात. हे आत्मसाक्षात्कार मिळाल्याची खूण आहे. असं झाल्यानंतर हे सगळं झालं होतं. ती मंडळी घाणाला बसलेली आहे. सुंदर वातावरण इतकं जबरदस्त दिसतं. श्री माताजी सगळं करतात आणि त्याची प्रचिती त्या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जाणवते. शांतता आहे. आश्चर्य वाटेल कार्यक्रम घेत असताना. अगदी काळकुट्ट झालेलं ढगाळ आकाश केव्हा कोसळेल पाऊस अशी स्थिती झालेली. कार्यक्रमाचं पूर्ण झालेलं आहे. लोक तृप्त आणि शांत झालेले आहेत. त्याच अवस्थेत त्यांना की पुढे आपण आठवड्यातनं 1 तास कुठे यायचं आहे ते स्थळ आणि पत्ता त्यांना द्या आणि कार्यक्रम संपलेला आहे.
जय श्री. सहयोगाच्या प्रसार आणि प्रचारामध्ये आरोग्य हा मुख्य प्रचाराचा विचार असतो. हे आपलं एक हत्यार म्हणून आहे का हे आपल्याला अडचणीत टाकतंय. त्याचा आपण उपयोग कसा करायचा, आरोग्याबद्दल जनरली बोलतो आणि त्याबद्दल काही वेडीवाकडी विधानही केली जातात. कॅन्सर बरा होतो, सर्व बरं होतं, म्हणजे तुमचं काही बरं होत नाही असं नाही, सर्वच बरं होतं. अशी जी काही वेडीवाकडी विधानं केली जातात आणि त्याच्यानंतर ते जे बॅकफायर होतं नंतर किंवा तिचं रिॲक्शन होते, त्यामध्ये मला डॉक्टर मिसेस बुगदेन असं सांगायचं आहे की आपण एक डॉक्टर म्हणून आणि सहयोगी ऑफकोर्स म्हणून आम्ही प्रसार आणि प्रचाराच्या भाषणामध्ये, मग ते सुरुवातीचं असो किंवा कुठे, म्हणजे कसं बोलायचं, कुठपर्यंत सांगायचं, त्याचा स्कोप काय, त्याच्या लिमिट्स त्याचं काय ठेवायचं, आणि हे जरा मुद्दाम सांगा सहयोगानं का कुठल्या लिमिटच्या बाहेर जायचं. एक मिनिट, इथे आमच्या भगिनी बसल्या आहेत, आपला डान्सचा प्रोग्राम डेफिनेटली होणार आहे. डेफिनेटली काकांनी जे आता मला सांगितलं ते माझ्याही मनात खूप होतं आपल्या सगळ्यांना सांगावं. आपण प्रचार आणि प्रसार करताना मला तर असं वाटतं की काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये हे आपण शिकलं पाहिजे. आपण नेमकं नको तेच बोलत असतो. काही काही वेळेला मला तर असं वाटायला लागतं की सहयोगाची आपली केंद्र म्हणजे रुग्णांची केंद्र होत चाललेली आहेत. मी अत्यंत स्पष्ट बोलते काका, मला असं जाणवतंय की धरतात रुग्ण की आणतात सहयोगात, आणि रोगीच भेटतात का आपल्याला सगळे, सीकर नाही आहेत का आपल्याकडे. फक्त कळलं नाही सहयोगात ना बरा होतो, तर स्किझोफ्रेनियापासून ते सगळे पकडतात आणा सहयोग केंद्रात, आणि मग आपली शक्ती त्यांना बॅलेन्स करता करता आणि त्यांना सेटल करण्यातच निघून जाते. अशा एका रुग्णावर काम करण्यापेक्षा 10 सीकर आपण घेऊन या की, किंवा 10 रुग्ण आणण्यापेक्षा एक सीकर आणा जो खऱ्या अर्थाने सहजमध्ये स्थिर झाल्यावर इन्स्ट्रुमेंट होतो आणि सहजचं कार्य करतो. श्रीमाताजींनी गेल्या वर्षीच्या एका, मला ती पूजा आता आठवत नाही, मला वाटतं दिवाळी पूजा आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे बोललेले आहे रुग्णांना बरं करायचं काम तुमचं नाही आहे. तुम्ही नुसता फोटो घेऊन तो माणूस तुमच्याकडे आला की त्याला फक्त सांगा श्रीमातांचा फोटो घे आणि घरात तू सहयोग करायला सुरुवात कर. त्याला सहयोगाचं केंद्र दाखवा, पहिल्यांदा त्याला सहयोगा केंद्रापर्यंत घेऊन जा, पण पुढचं कार्य त्याला करू द्या. त्याचं ध्यान आपण करू शकत नाही, त्याचं क्लिअरिंग त्यालाच करण्याची गरज आहे. इथे स्पून फिडिंग चालत नाही. त्याचं ध्यान, त्याचं क्लिअरिंग त्याला मदत करा, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, परंतु खूप जास्ती त्याला अटॅच होऊन, कारण त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की मग तो आमच्या सेंटरला बघा असा असा कॅन्सरचा पेशंट आला आणि तो आम्ही बरा केला, कुठेतरी आपलाच अहंकार वाढत असतो. त्यामुळे श्रीमाताजींनी सांगितलेलं आहे तुम्ही काही करू नका, त्याला मार्ग दाखवा, त्याला माझा फोटो द्या आणि त्याला सांगा तू समोर बस, तुझं ध्यान कर, त्याला हेल्प करा आणि सोडून द्या, त्याला श्रीमाताजीवरती सोडून द्या, तुम्ही करू नका. हा जो थोडासा अतिरेक होतो आहे हे टाळा. जे प्रचार प्रसार करतात त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. बरे होतात नाही असं नाही, अगदी आनंदाने बरे होतात आहे, पण आपण कुठपर्यंत जायचंय हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. साधे साधे आजार तर इझिली बरे होतात, परंतु मी जॉईन झाले आणि तुम्हाला खोटं वाटेल, एका महिन्यामध्ये 4 एड्सचे रुग्ण सीबीडी सेंटरला आले. आत्मसाक्षात्कार दिला का रे भाऊ तुला? नाही. तो घेऊन येणारा त्याला धरतो की डायरेक्ट सेंटरला घेऊन येतो. अरे बाबा पण तू आत्मसाक्षात्कार तर त्याला दे, त्याला सेंटरला तर घेऊन जा, त्याला सहयोग समजाव आणि मग तू ट्रीटमेंटला घेऊन ये ना. मग हे असे एड्सचे घेऊन येतात इथे, आणि मग आता आपण करा त्यांच्यावरती कार्य करण्याबद्दल मला वाद नाहीये किंवा मला काही म्हणायचं नाहीये, परंतु आपण लोक काय करतो की अशा रुग्णाच्याच नादी लागतो आणि चांगले जे लोक आहेत त्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही. जे सीकर आहेत, कारण काय असतं मी सांगते, एक डॉक्टर म्हणून मला माहिती आहे
की आजाराला तुम्ही काही करा सांगितलं ना तो बिचारा करतो, कारण तो आता रंजलेला गांजलेला असतो, त्यामुळे तो सहजयोगात येतो आणि आपल्याला उगाच वाटतं हो आपण त्याला सहजयोगात आणला. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही ह्या आशांवर कार्य करण्यापेक्षा खरा सीकर समाजामध्ये कोण आहेत? खूप आहेत सीकर, भरपूर सीकर आहेत. त्यांच्यावर का जात नाही मेहनत घ्यायला? कारण तिथे आपण कमी पडतो. मला वाईट वाटतं हे सांगायला की प्रचार प्रसार करणारा माणूस स्वतः त्या स्थितीमध्ये नाहीये. त्या स्थितीमध्ये नाहीये कारण त्याचा स्वतःचाच आत्मविश्वास नाहीये, स्वतःच समर्पण नाहीये, तर तो त्या दुसऱ्याला काय पटवणार? वाचन नाही. आपल्याला वी शुड बी फुल्ली नॉलेज, फुल नॉलेज आपल्याकडे पाहिजे. आजच्या क्षणाला विश्वामध्ये काय घडतंय, अमेरिकेत काय घडतंय, कुठे काय घडतंय, युवा शक्तीला तर माहितीच पाहिजे. पण इतरांना सुद्धा. किती बायका ह्यातल्या पेपर वाचतात रोजचा, मी हात वर करायला सांगितलं तर पण नाही सांगणार, घाबरू नका. पेपर वाचा, न्यूज पेपर वाचा. श्रीमाताजी, मला असं कळलं जेव्हा सांगितलं तेव्हा मला सुद्धा लाज वाटली, कारण मी सकाळचा पेपर संध्याकाळी वाचायची. श्रीमाताजी सकाळी 8 वाजता जेव्हा रेडी असतात त्यांचे सगळे न्यूज पेपर वाचून झालेले असतात. आजच्या घडीला विश्वात काय घडलेलं आहे, कुठल्या पंतप्रधानांनी काय केलंय, कुठली मुवमेंट, कुठली चर्चा चालली आहे, कुठलं समिट चालू आहे, हे श्रीमाताजींना पूर्ण माहिती असतं. अशा पद्धतीने आपल्याला आता मीडिया खूप आहेत. आपण टीव्हीवरती सिरियल्स बघण्याचं सोडा, थोडं डिस्कवरी बघा, निदान बातम्या बघा, काय चाललंय आज, कुठे काय चाललंय, निदान आपल्या महाराष्ट्रात, भारतामध्ये काय चाललेलं आहे. हे नॉलेज, खरं नॉलेज आपल्याला हवंय, फार जरुरीचं आहे. श्रीमाताजींचा आदर्श आपल्या समोर आहे. आज 80व्या वर्षामध्ये त्या जे काही करतात आहे त्यांना किती नॉलेज आहे हे आपल्या समोर आदर्श धरून आपण राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण किती सांगायचं याच्यापेक्षा काय सांगायचं नाही हे लक्षात ठेवा. काही गरज नाही सांगण्याची, त्याला तुझा रोग बरा होईल. मला असं विचारायचं का प्रसार आणि प्रचाराला आम्ही स्टार्ट केला, बोलायला लागलो आणि त्यावेळेला आरोग्य हा विषय येतोच. काय जगताप साहेब, शुक्ला साहेब, चव्हाण साहेब, त्या आरोग्य हा विषयावर येतो का? आम्ही सांगतो का सहयोगामध्ये आरोग्य सांगतो? तर प्रास्ताविक या वेळेला, ज्या वेळेला आम्ही आरोग्याबद्दल काय बोलायचं, सहयोगाचा किती बोलायचं आणि त्याचे लिमिट्स काय, म्हणजे प्रारंभीचं भाषण. जसं काकांनी सांगितलं, सगळ्यांना आमंत्रण दिलं, आपण बोलावलं, त्यांनी सांगितलं तसं चक्र आणि ह्याच्याबद्दल लगेच बोलू नका. पहिल्यांदा त्यांना सहजयोग काय आहे, श्रीमाताजी कोण आहेत, खूप सांगण्याची गरज नाही, फक्त इंट्रोडक्शन करा. श्रीमाताजी कोण आहेत, पण त्याला त्याच्यात इंटरेस्ट नसतो, त्याचा इंटरेस्ट वेगळा असतो. श्रीमाताजींना समजणं ही फार पुढची स्टेप असते. आल्यानंतर जेव्हा आपण सहजयोगामुळे आपल्याला फायदे काय काय होणार, हे तर आपण पहिला मुद्दा आपला हा असतो, बाबा त्याला आपल्याला सहजयोगात जर आणायचं आहे तर आपल्याला थोडंसं त्याला लॉलीपॉप दाखवावं लागतं की हे घडू शकतं. काय काय घडू शकतं? तुला तुझी शांती मिळेल, आत्मसाक्षात्कार मिळेल, तुझ्या कुटुंबामध्ये सौख्य निर्माण होईल, आपल्या घरामध्ये जी काही कलह आहेत ते कमी होतील, सांपत्तिक स्थितीचे प्रश्न सुटतील आणि त्याचबरोबर तुला आरोग्य प्राप्त होईल. उगाच रोग जे माहिती नाही ते सांगण्याच्या बाबतीमध्ये आपण फंदात पडू नका. ज्याला माहिती असेल, एखादा जर मेडिकल स्टुडंट बोलत असेल आणि त्यांनी सांगितलं तर चालेल, पण पुढच्या माणसाला ऑथराईज पर्सनने सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. अनऑथराईज माणसांनी त्या स्टेटमेंट्स करू नये. मी संगीताच्या स्टेटमेंट्स करणार नाही, कारण आय एम नॉट अ ऑथराईज पर्सन फॉर दॅट. नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही त्या बाबतीत बोलू नका. ज्या गोष्टीचं आपल्याला पूर्ण नॉलेज आणि त्याच्यासाठी आत्मचिंतन करून कार्यक्रमाला जा. की ज्याला बोलायचं आहे त्या माणसाने घरी आधी स्थिती व्यवस्थित करून आपल्याला कुठल्या गोष्टीनी, आपण कुठल्याही गोष्टीला धरून आपण सहयोगाकडे जाऊ शकतो. अगदी मी 100% सांगते, तुम्ही कुठलाही मुद्दा घेऊन तुम्ही सहयोगाकडे आरामात जाता. शेतकरी असू दे, हमाल असू दे, घरातली मोलकरीण असू दे, ऑफिसर असू दे, मोठ्या लेवलचे कुणीही ऑफिसर्स असू दे, त्या माणसाची गरज काय हे पहिल्यांदा ओळखायचं. त्या माणसाला सहयोग, हे डिस्क्रिप्शन आहे ना आपल्याकडे, आणि व्हायब्रेशन्स आहेत, व्हायब्रेशन्सचे अँटेना श्रीमातेंनी दिलेले आहेत आणि आपल्याकडे डिस्क्रिप्शन आहे. जर मला
एज्युकेटेड क्लासमध्ये एखाद्या ऑफिसमध्ये सहयोग सांगायचा आहे तर मी मोलकर्णीला ज्या पद्धतीने सांगणार त्या पद्धतीने सांगणार नाही. त्या लोकांची गरज काय आहे, त्या लोकांना कशासाठी सहयोग हवा आहे हे मी ओळखेन आणि सांगेन. जर मोलकर्णीला आपल्याला सांगायचं असेल तर तिला तिच्या पद्धतीने आपल्याला सांगायला पाहिजे. तिच्या गरजा काय आहेत, तिची हे कितपर्यंत आहे तिथपर्यंतच आपण सांगायचं. मग जनरली हे आपण लक्षात घ्या की जो साधारणपणे वर्किंग क्लास असतो त्यांना जनरली ब्लड प्रेशर, स्ट्रेस, छोटे छोटे डायबिटीस ब्लड प्रेशरवरती अगदी सहज बोलून जा, काही हरकत नाही, अगदी सहजगत्या बरे होऊन जातात. सहयोगात आले आणि चांगले सेटल झाले की ब्लड प्रेशर, डायबिटीस खूप छान बरे होतात. बोलायला काहीच हरकत नाही. उगाच हार्ट अटॅक वरती वगैरे बोलू नका. तो कसा बरा होतो समोरच्यानं विचारलं तर आपल्याला सांगता येणार नाहीये. ब्लड प्रेशर, डायबिटीस, चिंता, काळजी, झोप न येणं, लेफ्ट साईडचे सगळे विकार तुम्ही सांगा, काहीच हरकत नाही. आरामात बरे होतात. आणि कसे बरे होतात ते तुम्ही पण सांगू शकाल की जेव्हा आपली इच्छाशक्तीची नाडी खूप वापरली गेलेली असते, इच्छाशक्ती आपली जेव्हा लेफ्ट साईडची नाडी खूप वापरून अशक्त होते त्यावेळेला तो माणूस लेफ्ट साईडला जातो. चिंता, काळजी, स्ट्रेस, पास्टमध्ये जाणं, पास्टचाच विचार करणं आणि मग हळूहळू निद्रा, झोप न येणं, इन्सॉम्निया ह्यासारखे आजार व्हायला लागतात. आणि सगळ्यात शेवटी वेडेपणा. पण एकदम वेड्याला धरून आणू नका. कारण तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही त्याला शब्द दिलेला आहे तुझा आजार बरा होईल. मग आपण जेव्हा ही स्टेटमेंट करतो तेव्हा त्या स्टेटमेंटला आपण धरून राहायला हवंय. मग आपल्याला बरा करता येणार आहे का? सहजयोगामध्ये बरा होतो ठीक आहे, आपल्याला किती करता येईल हे लक्षात घ्यायचं. उगाच आपलं ओझं दुसऱ्याच्या खांद्यावर टाकायचा प्रयत्न करू नका. जाऊ दे ना, नंतर ते CBD वाले बघून घेतील. आपण आणा तर खरं त्या लास्टमध्ये खरं आहे का खोटं आहे स्वेल करेल हे लक्षात ठेवायचं की आणताना. आणि आपण जर वेल रेड असू, व्यवस्थित वाचन केलेलं असेल, काही नाही, फक्त श्रीमाताजींचंच लिटरेचर, बाकी काही नाही वाचायचं, काही गरज नाही आहे. सहजयोग थरली समजून घ्यायचा. सहजयोग प्रत्येक क्षणी, प्रत्येक मोमेंटला आपल्याला वेगळं वेगळं त्याचा अँगल कळत असतो. तो जर आपण आपल्या आतमध्ये चित्त ठेवून नीट समजावून घेत राहिलो तर आपण छानपैकी तो समजू. आणि मग तुम्ही जेव्हा चांगल्या पद्धतीने सहजयोग समजून घ्याल तेव्हाच सहजयोगाबद्दल जे बोलायचं असेल ते बोला. अन्यथा जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढंच बोला, जास्त बोलू नका. आजारांबद्दलच मला मेन अँगल तोच आहे. तर साधारण लेफ्ट साईडचे जे विकार आहेत ते सांगायला काहीच हरकत नाही. आणि बाकीचे कॉमन आजार आहेत ते सांगा. उगाच पोलिओ बिलिओबद्दल काही सांगण्याची गरज नाही आहे. वेल, मला वाटतं एवढ्यातनं आपल्याला माहिती मिळाली असेल. थँक्यू. सर्व वक्त्यांच्याकडनं मला खात्री आपल्याला भरपूर आणि व्यवस्थित माहिती मिळते. आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही शंका आहेत मनातल्या त्या बऱ्याचशा प्रमाणात कमी होतील. आता मी शेवटी जगताप साहेबांना प्रश्न विचारणार आहे आणि त्यांनी याचं समारोपही होईल. आणि त्यानंतर मी 1 ते 2 प्रश्न फक्त तुम्हाला विचारणार आहे. जगताप साहेब, आपली तयारी झालेली आहे. त्या गावामध्ये किंवा त्या हॉलमध्ये किंवा कुठल्या ठिकाणी आपण तिकडे गेलेले आहोत आणि अशोक चव्हाणांनी सर्व त्याची रूपरेषा दिलेलीच आहे. तर एकदा परत शेवटी एकदा एक झलक सर्वांना सांगा. कोण व्यक्ती त्यावेळेला बोलणार आहे, म्युझिक कसं काय आहे, त्यानंतर किती वेळ तुम्ही बोलणार आहात, त्यानंतर काय सांगणार आहात, आणि त्यानंतरची प्रचार ही काय सभा झाल्यानंतर त्याचा जो काही फॉलोअप विशेषतः आहे. कारण फॉलोअप नसेल तर मग त्या प्रचाराला काहीच अर्थ नाही आहे ना. तर ते आपण कसं काय करणार आहात त्या दृष्टीने मार्गदर्शन करा. आणि त्यानंतर मला असं वाटतं हा जो प्रचाराचा जो काही आपला कार्यक्रम आहे, जर कोणाला शंका असेल तर विचारू शकता, फार थोड्या 1, 2, 3, आणि त्यानंतर हा कार्यक्रम आपण रॅपअप करू. कारण आमच्या मुली तिथे आतुरतेने वाट पाहतात त्यांचा कार्यक्रम केव्हा सुरू होतो. मला आता ह्या गोष्टीवर बोलायला सांगितलं का, आपण गेलो, बसलो एखाद्या ठिकाणी आणि सुगरात जेवणाचा वास येतो आणि कधी पोटात घालायचं. म्हणजे याचा अर्थ असाच का जे प्रेझेंटेशन म्हणजे आपल्या समोर येणारी थाळी कशी आणि मग ते कशा पद्धतीने खायचं, म्हणजे खवय्ये आपण कसं व्हायचं. अशी जी लोकं आहेत ज्यांच्यासाठी आपण सगळं तयार केलेलं आहे
तर हे सगळं जसं चव्हाण साहेब म्हणाले तर असं सगळे भोजन तयार आहे, आपल्याला वाढायचं आहे. ह्याचा अर्थ असा आहे का आपण सगळ्या गोष्टी सगळ्या नाड्यात जाणल्या आहेत. समोर येणारे म्हणजे जे प्रेक्षक तिथे आहे त्याच्यानं आपण सहयोग सांगतोय ते जरा रिपीट करायला सांगितलं. तर जसं आता प्रत्येक व्याख्याने सांगितलं का आपल्याला काय बोलायचं. एक महत्त्वाचं असं भाषण देणं ही थोडीशी कला आहे, पण त्याच्यावर अभ्यासही आहे. समोर असणारे जे प्रेक्षक आहेत, जे साधक आहेत, त्यांना नेमकं काय हवं आहे ही नाडी कळली का सांगायला सुरुवात करणं गरजेचं आहे. त्याला अवधान असतं असायला पाहिजे. किती वेळ बोलायचं ह्याचंही अवधान आहे. आणि ज्या वेळेला आपण संपूर्ण त्या प्रेक्षकामध्ये बोलत असताना जे चित्त आपलं जातं त्यावेळी आपण जे काय बोलतोय ते त्यांना कळते की नाही ह्याचा पण अंदाज येतो. मग आज आपण या ठिकाणी भाषण आटोपावं का अजून वाढवावं हा आणि कितपर्यंत ते द्यावा डोस ह्यालाही एक शास्त्र आहे. ते कळलं का त्यानंतर आपण ज्या वेळेला जागृतीचा कार्यक्रम घेतो ते देखील एक 2 ते 3 मिनिटात त्यांना जागृती द्यायची. जागृती झाल्यानंतर आपल्यालाही कळतं कलेक्टिव्हिटीत काय आहे ते जे अँटीना आपण म्हणतो, जे आपण शास्त्र वापरतोय का ह्या सगळ्या नवीन साधकामध्ये कलेक्टिव्हिटीत काय आहे ते कधीही त्या माईकवरून नाही बोलायचं. पण आपल्या बरोबर असणारे जे सहयोगी आहेत त्यांना मात्र त्या गोष्टी तुम्ही सांगा. नुसतं जरी म्हटलं असं म्हटलं का लोकांना कळलं पाहिजे ह्या आपल्यामध्ये बांधणी करायला पाहिजे. हो लेखनावी आहे तुम्ही चित्ताने त्या लेखनावीवरती वर्क करायला गरजेचं आहे. अशा ज्या गोष्टी आहेत हे आपल्यामध्ये ती यंत्रणा बांधली गेली पाहिजे तर समोरच्या माणसांचं कलेक्टिव्हिटीमध्ये असणारा जो दोष आहे तो निघून जाईल. हे शास्त्र. तर अशा पद्धतीने आपण कळलं नाही. त्यांना पूर्णता एक महत्त्वाचा भाग आहे का आलेला साधक पूर्णता जोपर्यंत त्याच्या डोक्यावर जर गार येत नसेल तो म्हणाल काय बाबा आपली श्रीमातांसमोर एवढी कळकळीची अगदी करुणामय प्रार्थना करूया आपण का श्रीमातेच्या साधकांना सर्वांना आपण आत्मसाक्षात करावं. जितक्या करुणेने प्रेमाने आपण बोलू तितकं ते वर्क होतं. आणि मग आलेला प्रत्येक साधक त्याचा चेहरा बघितलाच लक्षात येईल आपला बाबा सगळ्यांना. आणि मग मात्र त्यातला एक भाग आहे जे प्रमुख मंडळी असतात त्यांनी मात्र जाण्याला हवं. कुणाला नाही झालं काय वगैरे सगळं म्हणजे त्यात त्या साधकांमधला नेमका आपल्याला उपयोगात येणारा कुठला माणूस आहे ते पटकन लक्षात येतं. येतात जसं मला जसा येणारा जसा प्रवाह आहे तसा जाणारा देखील तितका फास्ट आहे. मग त्यातली ती माणसं निवडून मग त्याच्यावर मेहनत करणं गरजेचं आहे. मग त्यांना जरा जवळ आणि लोक येतात. कारण पुढचा जो भाग आहे फॉलोअपचा आपण ज्यावेळी बोलवतो त्यावेळी ह्या लोकांना प्रचार जरी संपला तरी पुन्हा त्या लोकांच्या घरी जाणं दुसऱ्या दिवशी भले 1 दिवसाचा फॉलोअप असेल दुसऱ्या संध्याकाळी फॉलोअप ठेवला तर पुन्हा त्या गावात किंवा त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना भेटणं फार गरजेचं आहे. तो एक जिव्हाळा मिळाला नाही हा माणूस माझ्यासाठी आला. काही मंडळी आली आणि फॉलोअपमधून नंतर ज्या ठिकाणी आपण सेंटर सुरू करू फार महत्त्वाचं आहे. मी आज सांगतो तसा प्रचारामध्ये नेहमी मला वाटायचं का मग रिटायर कधी होईल. की मला तुमची कृपा या कालच्या जुलैमध्ये मी रिटायर झालो. पण पद्धत कशी ठेवली का ह्या फॉलोअपच्या नंतर जो भाग आहे ना मी म्हणतो तो सोडा तुम्ही माझ्या. कारण ती जी अशी मंडळी आपण ज्यावेळी जाणतो त्यावेळी त्या गावात मी 3 ते 4 दिवस राहतो. आणि मग त्या 3 ते 4 दिवसामध्ये ही जी मंडळी प्रमुख आहेत भेटतात जे खरोखरच अगदी सहयोगाला पुरेशी आहेत त्यांच्यावर आपण मेहनत केल्यावरती कार्य होईल अशी माणसं पकडली का ते गाव उभं राहतो तो भाग उभा राहतो आणि त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित वर्क करता येतो. आणि त्या ठिकाणी सहयोगाचं जे न्यू ज्याला म्हणजे वीट आपण प्रथम स्थापन करायची ती त्या पद्धतीने होते. हा फार गरजेचं आहे. म्हणून मी आज पुन्हा आवाहन करेन का आपल्यामध्ये जी मंडळी आहेत ज्यांना वेळ आहे. मला आणखीन आता भेटले एक ग्रस्त म्हणाले काका तुम्ही रिटायर झाला ना मी पण माझा व्यवसाय सगळा बंद केला आहे कधी असेल तर मला सांगा मी तुमच्याबरोबर येईल. व्यवसाय सोडून द्या किंवा नोकऱ्या सोडून द्या असं मी आव्हान इथे करायला उभा नाही राहिलो. पण ज्यांना मनापासून वाटतंय का आता बस झाला आता मागचे जन्म सगळे हेच केलं मी आत्ता या जन्मामध्ये मला जे मिळालं आहे त्याचा मी कसा उपयोग करेन उरलेले दिवस. आणि ते जर असतील तर जरूर मी अगदी कळकळीची सर्वांना विनंती करतो लिस्ट माझ्याकडे येऊ द्या. हां ते साहेब म्हणतात ओव्हर टाईम म्हणून असू द्या. तर हा जो भाग आहे अशा पद्धतीची मंडळी आली
तो भाग हा सहयोगाचा प्रचाराचा चांगल्या पद्धतीने आपण हे करूया. यातलं एक महत्त्वाचं थोडंसं 1-2 मिनटं घेतो मी आपली. कणकवलीला 2 वर्षापूर्वी आम्ही कार्यक्रम घेतला होता. सहज एक सावंत नावाचे आपले ग्रंथालय त्यांचे दुसरे सावंत म्हणून शिक्षक आहेत मुंबईचे, त्याने आम्हाला सांगितलं, जगताप 2 दिवसात जायचं, तुमची तिकीट काढली आहे, चला. गेलो आम्ही. पण कार्यक्रमाच्या वेळेला अर्धा तास आधी त्या सगळ्या भागातले 7 ते 8 वृत्तपत्रकाराचे वार्ताहर आले. मी अगदी सकाळीच उतरलो आणि 2 तासाने कार्यक्रम, गाडी पण अगदी उशिरा पोचली होती, कशी आंघोळी मांडली बसलो. 10:30चा कार्यक्रम, 9:30 वाजता वृत्तपत्रकाराच्या जे मंडळी ती वार्ता एक एक यायला सुरुवात झाली. एक 7-8 जण जमल्यानंतर मी आपलं उभं होतो. मला कोण सावंत, कारण त्याच्या तिथे वृत्तपत्राचं मी बातमी पण दिली होती सगळ्या वृत्तपत्रातून. ती आलीच मंडळी. म्हटलं ते सावंत त्या तिथे गेले त्यांच्याकडे. मी पण त्यांच्या बरोबरीने गेलो आणि सुरुवात केली त्यांनी. आता म्हटलं ठीक आहे, आता हे आपल्या अंगावरच घ्यायला पाहिजे. आवईल मजा मला म्हटलं या बाबा. आणि मग एखादी प्रेस कॉन्फरन्स जशी होती त्यावेळी त्याने ते प्रश्न काढायला सुरुवात केली. अर्धा 1 तास त्यांच्याशी आम्ही बोललो आणि नंतर म्हटलं कार्यक्रम नंतर पब्लिक जमा झालं, सगळं साधक नवीन आले. आता म्हटलं जरा कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. त्याने मला पहिला प्रश्न विचारला, ह्या कार्यक्रमाला बसू शकतो का? म्हटलं अल्बत बसा. कार्यक्रम संपला आणि संपल्यानंतर मात्र ते वृत्तपत्रकार त्याच्यातला एक जो होता सनातनचा होता, तो म्हणाला, हो माझं डोकं सगळं गच्च पकडलेलं आहे. जसं मगाशी म्हटलं का पारखी होणं गरजेचं आहे, माणसं आपल्याला पकडायचे. काय नाही म्हटलं, आत्ता सुटेल. बसलात ना, बसवलं. हे फार प्रॅक्टिकल समजत मला. फक्त बसवलं आणि शांत राहिलो. काय त्याची कुंडलीन चढवणं वगैरे असलं काही नाही. शांतपणे मी स्वतः शांत झालो, चित्ताने पाहिलं. म्हटलं पहिल्यांदा हात ठेवा डोक्यावर, चांगलं गरम वाटलं. सगळ्या त्या वृत्तपत्रकाला लाईनीने सांगितलं, बघा चेक करा. त्यालाही शांत बसायला सांगितलं, बसला. दुसऱ्या 2 मिनिटाच्या वेळी मला ती पूर्ण व्हायब्रेशन आत्ता त्याच्या डोकं राहतो. गार झाला तो, त्याच्या हाती गार झाली. आता म्हटलं तुम्ही त्याला प्रश्न विचारा. त्यांनी त्याला नको सगळे प्रश्न विचारा, तुला नेमकं काय झालं, अमुक झालं. म्हटलं हे प्रॅक्टिकल आहे. वृत्तपत्रकार निराळा सांगावं लागलं नाही. चांगली गोष्ट सांगते सुदैवाने. दुसऱ्या 2 दिवसामध्ये सगळ्या पुढारी, रत्नागिरी टाइम्स ह्याच्यामध्ये रकाण्याच्या रकाणे आले होते का साईडने करून त्या. तर सहयोगाचा भाग आहे, हे प्रॅक्टिकल एवढं आहे. म्हणजे हा भाग असा आहे, श्री माताजी हे सगळं कार्य करून घेतात, पण एक चॅनलमधून आपण तिथे उभं राहूया. तसं पाहिलं. दुसरा भाग सांगेल, पाठीवरून वळून बघणं गरजेचं नाही. वृत्तपत्रामध्ये रकाणे आलेत, मी अजून वाचले नाही, म्हटलं तुमच्या नोंद असू द्यात. तर अशा तऱ्हेचे हे जे कार्यक्रम असतात ह्यात आसक्त घेतो. तर हा जो वेळ थोडासा मिळाला आपण दिलात ह्या कार्यक्रमाला, आपणही त्यात सहभागी झालात. पण एक कळकळ आहे, पुन्हा विनंती करतो का सहयोगाच्या प्रचारामध्ये सर्वांनी अगदी कळकळीने उतरा, मग वेळ तुम्हाला मिळेल. जय श्री. मला असं वाटतं आपल्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन झालेलं आहे. प्रसार आणि प्रचाराचं जे काही सत्र आहे हे दिवसभर जरी चालू राहिलं तरी ते काही चालूच राहील. कुठल्याही कार्यक्रमाला वेळ असतो, देअर्स टाइम टू स्टॉप. आपण काहीतरी बोला, तुम्हाला तो माईक हातात घ्या. हां, प्रश्न असा आहे, जय श्री माताजी. आपलं नाव सांगा. माझं नाव विजय आत्रे. मी 28 वर्ष फौजेमध्ये सर्व्हिस करून रिटायर झालो कर्नल म्हणून, आणि गेले 4-5 वर्ष माझ्या खेड्यामध्ये राहण्याचं वास्तव्य आहे. तर मला असं एक विचारायचं आहे की तुम्ही खेड्यामध्ये प्रसार करायचं सगळ्यांनी मेथड सांगितल्या, पण डॉक्टर या दृष्टीने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला मी सगळे सहयोगातले डॉक्टरच समजतो. पहिले डायग्नोसिस केलं का तुम्ही? सगळे सांगतात काय काय करायचं, पण हे का होत नाही ॲनालाइज कोणीही केलेलं नाही.
ते प्रथम ॲनालाइज करा आणि मग तुम्ही इलाज सांगा. माझा छोटासा अनुभव मी सांगतो. आम्ही सुद्धा सहयोग तिथे सुरू केला. आमच्या गावामध्ये 4 जातीचे लोक आहेत. भोयर, माळी, कुणबी आणि बौद्ध. ह्या लोकांच्या मध्ये एक एक लीडर असतात. दे कंट्रोल द होल ॲक्टिव्हिटी. तुम्ही ज्यावेळी सहयोगाचा कार्यक्रम करणार त्यावेळी सगळे येतील, जागृतीत घेतील. पुढे का हे जे यांचे जे लीडर आहेत ह्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतला नाही तर तुमचं कार्य तिथे संपलं. ह्याला काय करायला पाहिजे? हे जे 4 ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्यांच्या कब्जातून तुम्हाला काही लोक तयार केले पाहिजे. कारण मी समजा भोईर असेल, आमचा जो लीडर सांगेल तिथे जाऊन अटेंड केलं. पुढे का नाही. तर त्याच्याकरता मला एक उपाय सुचवासा वाटतो की जसं डॉक्टरांबाई सांगतील की नुसतंच एक इंजेक्शन देऊन होत नाही. काही इलाज तुम्हाला 4 दिवस करायला लागेल, काही 6 दिवस करायला लागेल, काही 10 दिवस करायला लागेल, 15 दिवस करायला लागेल. तुम्ही त्या विलेजला ॲनालाइज करा. त्याप्रमाणे जसं तुम्ही सुचवलं त्याप्रमाणे 8, 10, 15 लोकांची एक टीम तयार करा. त्या टीमनी तिथे राहायला पाहिजे. समजा एक कॉलेजचा विद्यार्थी असेल तर त्याचा तो त्या कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या घरी राहील. एखादी शिक्षिका असेल ती शिक्षिकेच्या घरी राहील. एखादा व्यापारी असेल तिथे राहील. असा 10, 12, 15 तुमच्या लोकांचा ग्रुप त्या खोयड्यामध्ये राहा आणि तो कार्यक्रम फक्त एकदाच करू नका. तुम्ही विद्यार्थी आहात तर तुमच्या भाषेत तुम्हाला काय सांगता येईल ते सांगा. त्याला काही फारशी प्रिपरेशन करायची जरूर नाही आहे. माताजी मी इथे आलेलो आहे आणि तुमचं भाषण मी सांगतोय. मी फक्त स्पीकर आहे. त्याला काही फारशी तयारी करायची जरूर नाही. तो त्या ठिकाणी सांगत आहे. अशा 10 लोकांनी पर्सनली तिथे राहायचं आणि तो कार्यक्रम 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस जशी त्या खेड्याची तयारी होईल तुम्ही तिथल्या तिथे 10, 12, 15 लोक अशी तयार करा आणि त्यांनी सेंटर सुरू करा आणि मग तुमचा दिवसा. जय श्री माता. काकाजी मला एकच प्रश्न विचारायचा आहे की 1942 साली चलेगावची जशी चळवळ झाली तशी ही चळवळ आणि प्रचाराची व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मनात आणि दारात घरात ही चळवळ उभी राहिली तर हे काम माताजीनं करून ठेवलेलंच आहे ईश्वराने असं आपण समजूया. आणि याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या बाबी मी सुचवतो की प्रत्येक सेंटरला बोर्ड असावा. म्हणजे ही कृती आम्ही केलेली आहे माताजींच्या कृती. बोर्ड चांगला लावलेला आहे. उलट महत्त्वाच्या सार्वजनिक 4-5 ठिकाणी का लावू नये हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक सेंटरला लायब्ररी असावी, अगदी सुसज्ज लायब्ररी आणि कॅसेट सर्व प्रकारच्या की ते वातावरण तरी त्या ठिकाणी निर्माण होईल प्रत्येक. आणि टेप रेकॉर्डसुद्धा. शिवाय हे जे चार्ट दिसत आहेत हे चार्ट काकाचे आम्ही 1000 रुपयामध्ये आमच्या सेंटरला अगदी चांगल्या पद्धतीने तयार केले. आपण एकदा भेट द्या आणि मग प्रत्येक सेंटरला असे चार्ट का असू नये. आणि मग हे चार्ट फक्त आपण वस्तीवर जावे, फक्त लावावे. एखाद्याने फार झालं तर माहिती सांगावी आणि अर्धा तास जर एवढा जरी प्रयत्न केला प्रत्येक वस्तीवर आणि तारखा पुढे देऊन तरी चांगलं होईल. धन्यवाद. जय श्री माताजी. आत्ता या ठिकाणी प्रचार आणि प्रसाराबद्दल आपल्याला बरंचसं सांगण्यात आलेलं आहे. या प्रचार आणि प्रसाराबद्दल फक्त या ठिकाणी मला असा उल्लेख करावा असा वाटतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहयोगाचा प्रचार आणि प्रसार होतोय. या ठिकाणी मी एक उल्लेख करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 2 जिल्हे ज्या ठिकाणी सहयोगाचं सेंटर नाही आहे किंवा सहयोगी नाही आहेत. तरी मी प्रधान साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी 2 जिल्ह्यामध्ये
सहयोगाचं सेंटर का नाही, का सुरू होत नाही याचा या ठिकाणी त्यांनी विचार करावा. तसंच तर 2 जिल्हे आहेत, परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा. या 2 जिल्ह्यामध्ये आपलं सहयोगाचं सेंटर नाही आहे. तरी मी विनंती करेन की प्रधान साहेबांनी याकडे लक्ष वेधावं. तसंच प्रचार आणि प्रसारासाठी आर्थिक बाजू मजबूत आवश्यक आहे. नुसतंच म्हणतात या ठिकाणी आपल्याला या गावामध्ये प्रचार करण्यासाठी जायचं आहे, पण आपले सहयोगी बांधव त्याला आर्थिक मदत करत नाहीत. मोजकीच मंडळी या ठिकाणी आर्थिक मदत करते. मला या ठिकाणी असं सांगायचं की आपण सेंटरमध्ये जे काही पैसे लागतील प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोकळ्या मनाने हृदयातून जर आपण सहकार्य करू तरच आपलं लक्ष्मी तत्व या ठिकाणी जागृत होईल आणि आपला प्रचार आणि प्रसार पूर्ण जगामध्ये या ठिकाणी साध्य होईल. एवढंच या ठिकाणी मला सुचवायचं आहे. जय श्री माताजी. हॅलो, जय श्री माताजी. मी के आवडते अंपूर. आत्तापर्यंत जे आकडे आले तर 6 महिन्यात आपण 80 लाखापर्यंत जायचं आहे. आणि हे सगळं कार्य फक्त कार्यकर्ते लीडर्स करणार आहेत. आणि जे होईल त्याला फक्त आपण सपोर्ट करायचा एवढीच अशी एक भूमिका निर्माण होऊन आपण तटस्थ भावनेने बाजूला होत आहे. मी म्हणेन याहीपेक्षा सोपं आणि साधं कार्य आहे. तर आतापर्यंत जे समजा काही 20 लाख असतील सहयोगी, या 20 लाख सहयोगांनी दर 8 दिवसाला सेंटरला येणारी फक्त एक नवीन सहयोगी जरी घेऊन आला, जिज्ञासू घेऊन आला, तरी मला वाटतं गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक सहयोगी 25-25 सहयोगी घडू शकतो आणि ते सहकार्य सोपं आणि साध्या पद्धतीने होऊ शकतं. जय श्री माता. मी एक जैन आहे, तर सहयोग मला पूर्णपणे पटलेला आहे. पण माझ्या मनात एक शंका आहे, ती म्हणजे मांसाहाराबद्दल. मी जेव्हा माझ्या जैन मित्रांना किंवा माझे जे शिक्षक आहेत ते पण एक जैन आहेत, त्यांना जेव्हा सांगतो सहयोगाबद्दल तेव्हा ते म्हणतात की ह्यात खूप मांसाहार केला जातो. त्यांना पण माहिती की गणपतीपुळेला कार्यक्रम वगैरे साजरा केला जातो आणि तिथं मांसाहार होतो. तर मी त्यांना म्हणतो की हा मांसाहार फॉरेनरसाठी असतो, ते ॲडॅप्ट करू नाही शकत आपल्या या भोजनाला, कारण की त्यांना सवय झालेली असते. तिकडं त्यांना सहसा असं मिळत नाही व्हेज. पण हे मी मनापासून म्हणत नाही, हे मी एवढंच म्हणतो कारण मी सहयोग करतो आणि मला सहयोगाचा प्रचार करायचा आहे. पण मी जेव्हा बघतो की माझे जे सहयोगी, आता श्रीरामपूरचं आहे मी, तर श्रीरामपूरमध्ये मी अशी टीका करत नाही, आय एम नॉट क्रिटिसायझिंग, बट टीका करा परवानगी आहे. थँक्यू सर. तर मी बघतो की आमचे लीडर्स नाही म्हणत, पण काही सहयोगी यांच्या घरी जेव्हा कार्यक्रम केला जातो तेव्हा तिथं मांसाहार असतो. शाकाहारासाठी वेगळं ठिकाण असतं, मांसाहारासाठी वेगळं ठिकाण असतं. तर मला म्हणायचं आहे की भारतीय सहयोग्यांना मांसाहार कितपत पाहिजे, कितपत गरज आहे त्याची. जर मांसाहार नाहीच केला तर काय फरक पडेल. मी सहयोगी आहे, पण मी जन्माने जैन पण आहे. मला हा मांसाहार कधीच पटणार नाही. मी आयुष्यभर जरी सहयोगी राहिलो तरी मी शाकाहारी असेल. तर मला हा पॉइंट क्लिअर करावासा वाटतो प्रधान सरांनी. आम्हाला कळलेलं आहे, आम्ही त्याचं उत्तर देतो. मी डॉक्टर मिसेस बुगदेना सांगतो आणि शुक्ला साहेब पहिल्याने बोलतायत त्यांना. मला फक्त 1 मिनिटात उत्तर द्या. यांनी जो हा प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या दृष्टीने तो प्रश्न योग्य आहे. मी त्याला एक विनंती करतो की त्याला सहयोग पटलेला आहे, श्री माताजींना त्यांनी जाणलेलं आहे सुषमामध्ये, तर त्यांनी त्याचा सहयोग कंटिन्यू ठेवावा. मांसाहार हा जो आहे हा निरनिराळ्या देशात एक आहार म्हणून त्याची गरज आहे. आता ग्रीनलँड सारखा जो देश आहे
एक मिनिट, ग्रीनलँड सारखा जो देश आहे तिथे काहीच उगवत नाही. एस्किमो लोक मांसाहार करतात. आपल्याकडे सुद्धा जो काही समाज आहे, मराठा समाज आहे, ज्यांनी युद्धामध्ये क्षत्रिय समाज आहे, यांचा आहार जो आहे तो मांसाहार आहे. जसं एक गाय आहे, गाय महाराष्ट्रातील गाय असो नाही तर ग्रीनलँडमधली गाय असो, ही शाकाहारी असते. तिला मशिदीत नेऊन बांधलं तर ती मांसाहार नाही करणार. किंवा सिंह आहे, सिंहाचं जेवणच मांसाहार आहे. त्याला जर राम मंदिरात बांधलं 1 महिना तर तो काही गवत नाही खायला लागणार. तसं काही समाज जो आहे त्यांचा आहारच मांसाहार आहे. पण सहयोगामध्ये श्री माताजींनी विश्वातल्या सगळ्या आत्म्यांना आपल्या जवळ केलेले आहे. त्यामुळे ज्यांचा जो आहार आहे तो त्यांनी करायचा. सहयोगात मांसाहार कंपल्सरी नाही आहे. जे जैन समाज आहे, ब्राह्मण समाज आहे किंवा गुजराती समाज आहे, त्यांनाही सहयोगाचे तेवढेच फायदे जे आपले इतर ज्यांचा आहार आहे त्यांनाही श्री माताजींनी दिलेला आहे. तर हा सहयोगाचा सेटअप आहे. तर मी याला विनंती करतो की याच्यावर त्यांनी जास्ती विचार करून असंतुलित होऊ नये. त्यांनी त्याचा शाकाहार चालू ठेवून त्याची ध्यानधारणा करावी, जेणेकरून जैन समाजातील अजून काही साधक सीकर यांच्याकडे बघून सहयोगात येतील. सहयोगात खूप जैन मित्र आहेत आपले, बहुत पुष्कळ आहेत. ते सहयोगही करतात आणि शाकाहारही करतात. तर मन विचलित करू नका. आपल्याला जे आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये राहायचं. जय श्रीमंत. आमचे बंधू जैन आहेत आणि मी माहेश्वरी मारवाडी आहे. तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाशी मी 100% सहमत आहे. कारण की ज्या वेळेला माझ्या घरातही आम्ही कोणी मांसाहार करत नाही आणि श्री माताजींनी कधीच कंपल्शन केलं नाही आम्हाला का तुम्ही मांस खाल्लं पाहिजे. तर ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट सायंटिफिक, आपण विज्ञान युगातील लोक आहोत. विज्ञानावर आधारित जर उत्तर आपण दिलं तर लोकांना पटतील. आपण बघतो का आपण म्हणजे मांसाहार म्हणतो, मांस किंवा काही का खाऊ नये याच्या मागचं तत्व असं आहे का जीवित हानी होऊ नये. जीवित हानी होऊ नये. तर याच्या मागे आपण आणखी गेलं तर जीव नष्ट होऊ नये. जीव कशाला म्हणणार, तर जे श्वासोश्वास करतात ते झाले जीव. तर आपण आज विज्ञानात बघतो की वनस्पती श्वासोश्वास करतात. मग आपण जे फ्रूट आहेत किंवा अन्न आहे हे आहेत ते खाणं बंद करणार का, हे आपण करू शकत नाही. कारण की आपल्याला तर रस पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं उत्तर, ज्याच्यात आपण म्हटलं होतं ठीक आहे त्याच्यात रस नसतो, तर रस असेल तर कुठल्याही प्राण्याच्या ते चालत नाही, वनस्पती चालत नाही, म्हणून आपण त्यांना जीव म्हणजे त्याच्यात आपला फरक झाला. मग गाई म्हशी वगैरे किंवा आपण जे मांस म्हणतो, कोंबडी बकरी वगैरे, जे शेळी, त्यांचं मांस खाऊ नये. म्हणजे त्यांच्या शरीरातलं आपण काही घेऊ नये. मग दूध चहा पाणी आपण बंद केलं आहे का, ते त्यांचाच रस आहे ना. फक्त एक आहे तर त्यांच्या शरीरातलं जर रस आपण घेऊ नये असं म्हणणार असाल तर आपण ते घेतो दूध चहा पाणी वगैरे मधून. तर आपल्याला याचा अर्थ असंही नाही आहे. श्री माताजींनी स्वतः सांगितलंय का तुम्हाला मला हार्टचा वॉलचा प्रॉब्लेम आहे, कोणाला हार्टचा अटॅकचा प्रॉब्लेम असेल, काही म्हणजे हार्टविषयी प्रॉब्लेम असेल, म्हणजे लेफ्ट साईडचा ज्यांना प्रॉब्लेम असेल तर त्या लोकांनी म्हणजे प्रोटीन्स वगैरेची खाल्ले पाहिजे. हे जरुरी नाही का त्यांनी मांस खाऊन त्यांचं प्रोटीन्स वाढवलं पाहिजे. शिजवलेल्या डाळी, आपल्या उसळ वगैरे जे आपण म्हणतो त्या खाऊनही ते प्रोटीन्स करू शकतात. म्हणजे ज्या पद्धतीने ज्यांना पाहिजे त्या पद्धतीने आपण ते करू शकतो. पण एक नक्की आहे, श्री माताजींचं एक तत्व आहे का आपण प्रेम दिलं पाहिजे. तर आपण कमीत कमी परिस्थितीत असं केलं पाहिजे की कमीत कमी जीव जंतू यांच्यावरही प्रेम करून आपण आपला सहयोग पाळला पाहिजे. म्हणजे आपले दोघं तत्व सॉल्व्ह होतील. आणि आपल्या जे परदेशी लोक आहेत त्या लोकांना आपलं एवढं आध्यात्मिक बेस नाही आहे. जो आध्यात्मिक बेस आपल्या संतांमुळे, या महाराष्ट्राच्या भूमीमुळे, भारताच्या भूमीमुळे आपल्याला आहे, तो इतरांजवळ नाही आहे. म्हणून आपली स्टेज त्यांच्या पुढे, म्हणून आपण असं विचारू शकतात, विचारण्यात आनंद मिळतो. श्री माताजींच्या कृपेत एवढं पुरं आहे. जय श्री माता.